नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके ट्रेजरी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2025-26 मॅथ्स पार्ट 1 हे पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ असणार आहे 2 तास, मार्क्स 40, पेजेस असणार 4। तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा। तर चला पहिला प्रश्न बघूया। प्रश्न पहिला ए, चूज द करेक्ट आन्सर अँड राइट द अल्फाबेट ऑफ इट इन फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन नंबर। तर पहिला दिलेला आहे बघा, इफ dx इज इक्वल्स टू 20, d इज इक्वल्स टू 5, देन फाइंड x। किमती घालून तुम्ही हे सोडवायचं आणि उत्तर लिहायचं आहे। गुण असणार 4। दुसरा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन। तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधील कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे। तिसरा दिलेला आहे, सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर इज। पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे ते लिहायचं आहे। चौथा, इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर डॉट डॉट अल्फा न्यूमरल्स। 4 ऑप्शन दिलेले आहेत, किती उत्तर येणार ते लिहायचं आहे। बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। गुण असणार 4। पहिला दिलेला आहे, इफ 15x plus 17y is equals to 21, 17x plus 15y is equals to 11, then find x plus y। दूसरा प्रश्न दिलेला आहे बघा, राइट द फॉलोइंग क्वेश्चन्स इन जनरल फॉर्म, इन ब्रॅकेट m plus 2, इन सेकंड ब्रॅकेट m minus 5 is equals to 0। याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। तिसरं, फाइंड द फर्स्ट टर्म a म्हणजे पहिली टर्म अँड कॉमन डिफरन्स d ऑफ an AP 5, 1, -3, -7। चौथा प्रश्न दिलेला आहे, पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%, देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST। पुढचा प्रश्न दुसरा ए दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट। एनी 2 मार्क्स असणार 4। बघा पहिला, Smita has invested ₹12,000 and purchased shares of face value on ₹10 at a premium of ₹2. Find the number of shares she purchased. Complete the given activity to get the answer. Solution: face value ₹10, premium ₹2. Therefore फॉर्म्युला दिलेला आहे, त्यामध्ये किमती घालायच्या आहेत। नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन जे येणार ते फॉर्म्युला इथे लिहून किमती घालायच्या आहेत आणि सोडवायचं आहे। दुसरा प्रश्न बघा, 1 रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 इज 3। तुम्हाला रूट दिलेला आहे, त्यामध्ये किमती घालून तुम्हाला k ची किंमत काढायची आहे। ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, सोडवायचं आहे तुम्ही। पुढचा तिसरा प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन 2x + y = 8। इथे तुम्हाला किमती भरायच्या आहेत आणि उत्तर काढायचं आहे। ग्राफ पेपरवर हे सोडवायचं आहे। तर चला पुढचा प्रश्न बघा, बी। पुढचा प्रश्न बघण्याआधी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। क्वेश्चन बी बघूया चला, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। एनी 4 मार्क्स असणार 8। पहिला दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। 5x + 3y = 9, 2x - 3y = 12। Second, determine whether 2 and 5/2 are the roots of quadratic equation 2m² - 5m = 0। तीसरा प्रश्न दिलेला आहे, find the 18th term of an AP 7, 13, 19, 25। 18th टर्म तुम्हाला शोधायची आहे AP मधली। प्रश्न 14 बघा, त्यामध्ये दिलेला आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 2x - 9 = 0। नेचर ऑफ रूट तुम्हाला शोधायचं आहे। पुढचा 5वा प्रश्न दिलेला आहे, चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ सेल ड्यूरिंग 1st of July 2025 to 31st July 2015। फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोअर। हे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। पुढचा प्रश्न तिसरा ए दिलेला आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट। एनी 1। इथे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असणार आहे, मार्क असणार 3। बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल।
3x - 4y = 10, 4x + 3y = 5. इक्वेशन दिलेले आहेत, तर तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि उत्तर शोधायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे. द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP इज 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड द नंबर ऑफ 27. म्हणजे तुम्हाला 27वे पद शोधायचे आहे. तर चला, एसांच्या फॉर्म्युल्यानुसार हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यांना दिलेलं आहे बघा इथे ऍक्टिव्हिटी. रिकाम्या जागा भरा आणि ते उत्तर काढा. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बी दिलेला आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 2 मार्क्स असणार 6. तर पहिला दिलेला आहे सॉल्व बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. 3x² + 2x - 7 = 0. हे तुम्हाला फॉर्म्युला मेथडनं सोडवायचं आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे. अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस ऑफ ₹1000 अँड चार्जेस 5% GST ऑन द रिमेनिंग अमाउंट. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर. तुम्हाला उत्तर काढायचं आहे. याचं तिसरं दिलेलं आहे बघा. बाबूभाई borrows ₹4000 and agrees to repay with a total interest of ₹500 in 10 installments. Each installment being less than the preceding installment by ₹10. What should be the first and the last installment. पहिली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट तुम्हाला काढायची आहे. तर पुढचा प्रश्न बघा. चौथा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 99x + 101y = 499. 101x + 99y = 501. तर हे तुम्ही एक नाही पहिला ॲडिशन नंतर सबस्ट्रॅक्शन हे करून 2 इक्वेशन मिळतील. त्यानुसार तुम्ही सोडवायचा आहे प्रश्न. प्रश्न चौथा दिलेला आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 2 गुण असणार 8. पहिला प्रश्न. ड्रॉ द ग्राफ्स रिप्रेझेंटिंग द इक्वेशन 4x + 3y = 24 and 3x = 4x + 24 on the same graph paper. Find the areas of triangle formed by these lines and the x-axis. On the x-axis. दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा. रंजना wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. तिसरा दिलेला आहे बघा. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द 2 companies is given below. Face value for both the shares is ₹100. Investment in which company is more profitable. कंपनी ए दिलेली आहे बघा इथं. कंपनी ए आणि बी त्याचे मार्केट व्हॅल्यू आणि डिव्हिडंड दिलेला आहे. कंपनी ए साठी बघा मार्केट व्हॅल्यू आहे ₹132 आणि डिव्हिडंड 12%. कंपनी बी साठी आहे ₹1 मार्केट व्हॅल्यू 144 आणि डिव्हिडंड 16%. पुढचा प्रश्न पाचवा बघण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. पुढचा प्रश्न पाचवा बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 1. पहिला दिलेला आहे. इफ द कोऑर्डिनेट ऑफ द इंटरसेक्शन ऑफ द 2 लाइन ax + by = 9 and bx + ay = 5 are 3 - 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b. दुसरा दिलेला आहे. अनिल सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 7x + 12 = 0 by factorization and he got 2 solutions. Sunil solved the same equation by formula method and Rekha solved by completing square method. Then which method is simple and accurate? Why? याचं तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची आहे. तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहे. कोणताही एक अटेम्प्ट करा आणि त्याचं उत्तर लिहा. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.